नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी इतिहासामधील पाठ 6वा वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष आणि त्यामधला आजचा आपला फोर्थ पार्ट आहे. ऑलरेडी आपण 3 पार्ट्स कव्हर केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते पाहिले असतील. तर फोर्थ पार्ट मध्ये आहे महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ. याच्या आधी आपण दोन विचारसरणी प्रामुख्याने पाहिल्या होत्या, जहाल आणि मवाळ. खरं तर जहालचं नेतृत्व केलं होतं लोकमान्य टिळकांनी आणि जहालमध्ये आपण बेसिकली हे पाहिलं होतं की आधी स्वातंत्र्य पाहिजे आपल्याला आणि मग आपण समाजामध्ये सुधारणांबद्दल बोलूयात. आणि मवाळमध्ये आपण हे पाहिलं होतं की आधी समाजामधल्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि मग स्वातंत्र्य बघूयात. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 1920 मध्ये राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. कारण हे दोन महत्वाचे नेते होते किंवा नेतृत्व करणारे होते आणि वेगवेगळ्या विचारसरणीचे हे दोघं होते. आणि त्यात अर्थात टिळकांनंतर मग महात्मा गांधींकडेच एक प्रबळ नेतृत्व म्हणून पाहिलं जायचं. गांधीजींच्या नेतृत्व शैलीने आणि लढ्याच्या अभिनव तंत्राने राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. गांधीजींच्या कार्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवात झाली होती आणि दक्षिण आफ्रिकेतील इंग्रजांच्या राजवटीमध्ये आफ्रिकेतील जे कृष्णवर्णीय म्हणजे जे काळेसावळे लोक आहेत तर ते व तेथील भारतीय रहिवाशांना हीन आणि तुच्छ समजले जायचे. ब्लॅक पीपल वगैरे साधारणतः असं त्यांना म्हटलं जायचं आणि त्यांचं असं होतं की जे व्हाईट आहेत किंवा जे गोरे आहेत तर ते उच्च, त्यांना सगळी वागणूक वगैरे दिली जायची आणि जे काळे आहेत किंवा जे सावळे आहेत त्यांना हीन वागणूक दिली जायची. आणि त्यांच्यावर विविध जाचक बंधनं पण लादली जायची की तुम्ही इकडे नाही जायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं किंवा बहिष्कार समथिंग टाकल्याप्रमाणे त्यांच्यासाठी वागणूक असायची. आणि गांधीजींनी या धोरणाविरुद्ध संघर्ष केला. या लढ्यामध्ये त्यांनी यश मिळवलं आणि 1915 मध्ये गांधीजी पुन्हा एकदा भारतात परतले. आणि मग खरं तर गांधीजींनी साऊथ आफ्रिकेमध्ये सगळ्यात सुरुवातीपासून नेतृत्व करायला किंवा लढा द्यायला सुरुवात केली होती आणि मग ते भारतामध्ये आले. गांधीजींनी 1917 मध्ये बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घातलं आणि ब्रिटिश मालक जे आहेत, मळे मालक म्हणजे त्यांचं जे काही मळा म्हणजे शेत किंवा रान, तर त्याचा जो काही मालक आहे तर तेथील शेतकऱ्यांवरती निळीच्या लागवडीची सक्ती करायचा. खरं तर निळ हा जो पदार्थ आहे तर तो काय म्हणूयात आपण जमिनीला सुपीक करणारा असा पदार्थ नाहीये किंवा खाद्य पदार्थ नाहीये, नशेचा पदार्थ आहे. आणि त्यामुळे खरं तर त्याला कमर्शियल व्हॅल्यू जास्त होती किंवा व्यापारामध्ये व्हॅल्यू जास्त होती. परंतु ते खाण्यासाठी नाही वापरलं जात आहे किंवा त्याच्यामुळे जमिनीचं नुकसान व्हायचं. नो डाऊट त्याच्यामुळे बेनिफिट जास्त मिळायचा किंवा पैसे जास्त मिळायचे, पण त्याच्यामुळे जमिनीचं नुकसान व्हायचं. आणि शेतकऱ्यांनी तयार केलेली नीळ कमी किमतीला विकत घ्यायचे. खरं तर त्याला पुढे जरी जास्त व्हॅल्यू मिळत असेल तरी पण शेतकऱ्यांकडून मात्र कमी व्हॅल्यू मध्येच ते घेतलं जायचं. आणि या शोषणाविरुद्ध व शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचा निर्णय घेतला. तेव्हा सरकारने नीळ लागवडीसाठी सक्ती बंद केली आणि मग मळेवाल्यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांची मुक्तता झाली. आणि मग याविरुद्ध खरं तर गांधीजींनी आवाज उठवला की असं नाही झालं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना एकतर सक्ती नाही केली पाहिजे की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काय पिकवायचं आहे, कसं पिकवायचं आहे. आणि मग खरं तर नंतर हे बंद झालं. देशामध्ये वाढत चाललेल्या राष्ट्रीय आंदोलनाला आळा घालण्यासाठी सरकारने सर सिडने रॉलट या ब्रिटिश न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि या समितीच्या शिफारशीनुसार 1919 साली रॉलट कायदा आणण्यात आला. खरं तर हा कायदा खूप महत्वाचा आहे, याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. सिडने रॉलेट यांनी हा कायदा आणलेला आहे 1919 मध्ये. या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला विना वॉरंट तुरुंगामध्ये पाठवणं, विना चौकशी खटला दाखल करणं इत्यादी अधिकार सरकारला देण्यात आले. म्हणजे खरं तर असं आहे की फक्त भारतीयांबद्दल बोलतोय आपण. दुसरी गोष्ट अशी की त्यांना कधीही अरेस्ट केलं जाऊ शकतं, विना वॉरंट त्यांना पकडलं जाऊ शकतं, तुरुंगात टाकलं जाऊ शकतं, त्यांची चौकशी वगैरे न करता हा कायदा आला. खरं तर हा कायदा भारतीयांसाठी खूप चुकीचा आहे. याच्या पुढे काय परिणाम झाले ते आपण बघणार आहोतच. आणि या कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींनी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन जनतेला केलं. आणि मग अर्थात आपण आतापर्यंत काय बघतोय की सशस्त्र क्रांती होतीये, लोक युद्ध करतायत, लढाया करतायत, इंग्रजांचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती गोळ्या झाडतायत, त्यांची हत्या करतायत आणि मग काहीतरी सुधारणा करण्याचा प्रयत्न आतापर्यंत होत होता. कारण जहाल विचार होते ते. आणि आता आपण बघतोय की च्या नेतृत्वाखाली जो भारत आहे तो थोडासा बदलत चाललेला आहे. प्रत्येक गोष्टीला हाताळण्याचा एक नवीन पद्धत दिसते आपल्याला, ती म्हणजे उपोषण करणं किंवा एकत्र येऊन आवाहन करणं जनतेला की तुम्ही एकत्र या, सरकारविरुद्ध आपण उपोषण करूया किंवा त्यांच्या निर्णयाला विरोध करूया, पण कुठल्याही सशस्त्र मार्गाने न जाता उपोषण वगैरे करून. ठीक आहे. ठीक आहे. तर त्यांनी असं एक आवाहन केलं होतं की आपण 6 एप्रिलला हरताळ पाळूया.
नेक्स्ट आहे रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रही लढ्याने पंजाबमध्ये प्रखर स्वरूप धारण केलं आणि 13 एप्रिल 1919 हा बैसाखी या सणाचा दिवस होता आणि बैसाखी निमित्त अमृतसरमधील जालियनवाला बागेमध्ये आयोजित केलेल्या सभेसाठी हजारो लोक जमले होते आणि त्यातील बहुसंख्य लोकांना सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नव्हती. म्हणजे त्या लोकांना माहितीच नव्हती की सभाबंदी आहे किंवा काय आहे, त्यांचा सण आहे ते सेलिब्रेट करायला जालियनवाला बागमध्ये एकत्र आले होते. सो जनरल डायरने लोकांना पूर्वसूचना न देता जमावावरती भीषण गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये शेकडो लोक मारले गेले. तुम्ही अजून जर बघितलं तर अजूनही ते तो ज्या ठिकाणी ती सभा झाली होती अजूनही ते ठिकाण आहे आणि ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे की जालियनवाला बाग हत्याकांडामुळे साऱ्या भारतभर संतापाची लाट उसळली, कारण याच्यामध्ये त्या लोकांची काहीच चुकी नव्हती किंवा हे करण्याची गरजच नव्हती, पण तरी सुद्धा हे केलं गेलं होतं. त्याच्यामुळे अर्थात भारतीयांच्या मनामध्ये प्रचंड संताप होता, प्रचंड आक्रोश होता. रवींद्रनाथ टागोरांनी हत्याकांडाचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आणि भारतीय सरकारने टागोरांना सर ही पदवी दिली होती किंवा ही उपाधी दिली होती. त्यांना सर रवींद्रनाथ टागोर असं म्हटलं जायचं. त्याचा पण त्यांनी त्याग केला. आता हे जे जालियनवाला हत्याकांड आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात बघूया, की अर्थात हे एक खूप क्रूर कृत्य होतं इंग्रजांकडून करण्यात आलेलं आणि त्या भयकारी दृश्याचं वर्णन कुसुमाग्रजांनी आपल्या जालियनवाला बाग या कवितेमध्ये केले आहे. रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनही क्रुसावरचे. म्हणजेच काय की इतकं रक्त वाहिलं होतं किंवा इतका भयान तो हत्याकांड होता की रक्त सुद्धा सुकून गेलं किंवा त्याचे ओघळ सुद्धा सुकून गेले. विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष. म्हणजे खरं तर ज्या ठिकाणी किंवा बैसाखी, अमृतसर या सगळ्या हॉली प्लेसेस किंवा काय म्हणूया त्याला आपण देवाचे हे प्लेसेस आहेत किंवा मंदिराची जागा आहे ज्या ठिकाणी मंगल कामना केली जाते, ज्या ठिकाणी मंदिरामध्ये घोष केला जातो, प्रेम, शांती, क्षमा हे याचा वास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात निशस्त्रांच्या रक्तामासांमध्ये नाहतात आणि आज म्हणजे ज्या ठिकाणी प्रेम, शांती, दया, करुणा असं असलं पाहिजे त्या ठिकाणी आता हे हत्याकांड घडलेलं आहे किंवा त्या ठिकाणी असं हे रक्त वगैरे पाहायला मिळते. निशस्त्र लोकांना मारलं गेलेलं आहे त्यांची काही चूक नसताना. मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबाळकांत आणि त्या लोकांनी मर्दांच्या बंदुका उडाल्या म्हणजेच काय, ते जे इंग्रज आहेत तर त्यांनी असेच लोकांना मारून टाकलं. नाही मुलं बघितली, बायका बघितल्या नाहीत, सगळ्यांना मारून टाकलं. जगज्जेत्याच्या पराक्रमाची स्फूर्ती पदरीत आणि जग जिंकण्याची ही जी काही आतापर्यंत चालत आलेली पद्धत आहे तर ती अशा प्रकारची आहे. अशी एक रीत आहे की कुणालाही पाहिलं जात नाही, कोण आहे निष्पाप आहेत, लहान मुलं आहेत, स्त्रिया आहेत, कोणालाही न पाहता हा हत्याकांड केला गेला होता. पाचोळ्यापरी पडली पाहून प्रेतांची रास आणि जशी झाडाची सुकलेली पानं खाली पडलेली असतात त्याप्रमाणे प्रेतं पडलेली होती. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो हत्याकांड झाला होता. नयन झाकले असशील देवा तू आपुले खास. आणि हे सगळं तुझ्या समोर घडत होतं तरी पण तू काहीच नाही केलंस, तू डोळे मिटून ठेवले होतेस का? खरं तर तू त्या क्षणी डोळे मिटूनच ठेवले असतील. असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात. आणि खरं तर ही सैतानाने म्हणजे असुराने तुझ्यावर केलेली मात आहे, देवावरती केलेली मात आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघतो की देवाने सगळ्या असुरांना मारलं, पण ही तुझ्याच दारामध्ये झालेली असुरांनी तुझ्यावरती केलेली मात आहे. त्या इंग्रजांनी ज्याप्रमाणे निष्पाप जीवाची हत्या केली, इतक्या लोकांना मारलं, तुझ्या दारामध्ये मारलं, ही तुझी हार आहे. एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. म्हणजे येशूला ते उद्गारून म्हणतात की अजून एक जखम तुझ्या काळजात केली गेलेली आहे, अजून एक घाव तुझ्या लोकांवरती घातला गेलेला आहे, अजून तुझ्याच निष्पाप लेकरांची हत्या केली गेलेली आहे. सो अशा प्रकारे कुसुमाग्रजांनी अगदी परखड शब्दामध्ये त्यातच संवेदनशील शब्दामध्ये ही कविता लिहिलेली आहे. 1920 सालच्या नागपूर येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेने असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव संमत केला आणि असहकार आंदोलनाची सर्व सूत्रे महात्मा गांधीजींकडे सोपवण्यात आली होती. मग आता या ठरावानुसार शाळा, महाविद्यालये, विधिमंडळे, न्यायालये, सरकारी कचेऱ्या, परदेशी माल या सगळ्यांवरती बहिष्कार घालायचं ठरवलं होतं. असहकार आंदोलनाला देशभरामधून प्रचंड प्रतिसाद मिळत होता आणि अर्थातच जे शाळकरी विद्यार्थी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत होते. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, M.R. जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल, राजगोपाचारी अशा अनेक प्रथितयश वकिलांनी म्हणजे नावाजलेल्या वकिलांनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला आणि ते सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी झाले. सो ठिकठिकाणी आपण बघत होतो की जे परदेशी कपडे आहेत त्यांना त्यांची होळी केली जायची, त्यांना जाळलं जायचं, म्हणजे आम्ही तुमच्या वस्तू नाही वापरणार किंवा तुम्ही जे काही हत्याकांड केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतोय हे त्यांना दाखवून द्यायचं आहे.
गांधीजींच्या असहकाराच्या आवाहनाला शेतकरी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांप्रमाणेच कामगार वर्गाने सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता या आंदोलनामध्ये. त्यासोबतच देशभर संपाचे सत्र सुरू होते, म्हणजे सगळीकडे बंद, सगळं काही बंद असं साधारणतः सुरू होतं. हेच दाखवायचं आहे की आपण सरकारच्या निर्णयाचा विरोध करतोय, आपण रॉलेट कायद्याचा विरोध करतोय. 1921 या एका वर्षामध्ये 396 संप झाले आणि राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणच्या संपांचे नेतृत्व केले. स्वराज्य आणि स्वदेशी याचा प्रतीक असणारा चरखा घरोघरी पोहोचवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, चरखा काय रिप्रेझेंट करतो? आपण जेव्हा परदेशी कपड्यांची होळी केली आणि त्यानंतर आपण चरखा हा सिम्बॉल यासाठी वापरतो की आपण आपल्या देशामध्ये जे बनवू ते आपण वापरणार आहोत. त्या चरख्यावरती जे काही सूत काढून जे कपडे बनतील तर तेच आपण वापरणार आहोत, म्हणजे आपण सगळ्या स्वदेशी वस्तू वापरणार आहोत. आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे. पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारने पिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवरती कर लादला आणि हा अन्यायकारक कर बंद करण्यासाठी, तुम्हाला सगळ्यांना दांडी मार्च माहिती असेल, दांडी यात्रा माहिती असेल, तर यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला आणि 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमामधून गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी पदयात्रा नेली. म्हणजे चालत ते सगळ्या लोकांना घेऊन गेले होते आणि 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरती मीठ उचलून त्यांनी मिठाच्या कायद्याचा भंग केला, की मीठ एकतर आपलंच मीठ आहे, आपल्याच भारतामधलं आहे, गुजरातवरून आपण ते बनवून आणतो आहोत आणि त्याच्यावरती आपणच कर भरायचा, तोही वाढीव कर, आणि ते कोणालाच मान्य नव्हतं. आणि त्यामुळे खरं तर दांडी मार्च करण्यात आला होता, जो की यशस्वी झाला होता. त्यानंतर आहे 6.8 आझाद हिंद सेना. 1939 साली जर्मनीचा नेता हिटलर याने युरोपामध्ये दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पाडली. साधारणतः 39 पासून ते 45 पर्यंत दुसरं महायुद्ध चालू होतं. ब्रिटिश सरकारने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धामध्ये उतरत असल्याचा निर्णय परस्पर घेतला. म्हणजे खरं तर भारतातली सेना लढणार आहे, भारतातले लोक लढणार आहेत, पण त्याचा निर्णय मात्र ब्रिटिश घेत आहेत. आणि या निर्णयाला महात्मा गांधीजी आणि त्यासोबतच काँग्रेस याचा विरोध होता. कारण अर्थातच आपला काही संबंधच नव्हता किंवा भारत डिरेक्टली कशामध्ये इन्व्हॉल्व नव्हतं, पण इंग्रजांमुळे ते ओढलं जात होतं. या युद्धामध्ये जपान जर्मनीच्या बाजूने उतरला. जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यामधले जे काही प्रदेश आहेत ते जिंकून घेतले. ब्रिटिश सैन्यातील अनेक भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले आणि त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली. हे खूप महत्वाचं आहे की आझाद हिंद सेना निर्माण कोणी केली? रासबिहारी बोस यांनी. याच सेनेचे नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलं. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना केली. खरं तर निर्मिती केली होती रासबिहारी बोस यांनी आणि सिंगापूरमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली, सेनेची स्थापना केली होती रासबिहारी बोस. सो हे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. नेक्स्ट आहे 1943च्या अखेरीस नेताजींनी अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकून घेतली. तुम्ही त्यांचं प्रसिद्ध वाक्य ऐकलं असेल, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. म्हणजेच तुम्ही आपल्या या सैन्यामध्ये सामील व्हा, तुम्ही तुमचं रक्त अर्पण करा किंवा तुम्ही तुमचे प्राण अर्पण करा किंवा आपल्या या लढ्यामध्ये सामील व्हा असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग यातूनच आपल्याला काय मिळणार आहे? आझादी मिळणार आहे, स्वातंत्र्य मिळणार आहे. ही त्यांची घोषणा लोकप्रिय आहे. 1944 मध्ये त्यांनी आराकानचा प्रदेश मिळवला, तसेच आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी त्यांनी जिंकून घेतली. परंतु त्यांची इम्फाळची मोहीम मात्र अर्धवटच राहिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांची सेना जी आहे ती नेटाने लढत होती. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे भारत छोडो आंदोलन. आता आपण पाहतोय 1942 सालचं भारत छोडो आंदोलन कसं सुरू झालं, त्याचे काय मुद्दे होते, लेट अस डिस्कस. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे ब्रिटिशांनी भारत सोडून जावे हा ठराव मंजूर केला. पण खरं तर या ठरावावरती मुंबई येथून शिक्कामोर्तब होणं अजून बाकी होतं. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरती राष्ट्रीय सभेचे अधिवेशन घेण्यात आले आणि त्याचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या अधिवेशनामध्ये म्हणजेच मीटिंगमध्ये भारत छोडो हा ठराव जो आहे तर तो बहुमताने मंजूर करून घेतला. ब्रिटिशांनी तत्काळ भारत सोडावा अशी मागणी त्याच्यामध्ये करण्यात आली होती. तसेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय पण घेण्यात आला होता. गांधीजी म्हणाले की हे आंदोलन फक्त राष्ट्रीय सभेचे नाहीये तर सगळ्याच भारतीयांचं आहे आणि प्रत्येक स्त्री पुरुषाने या क्षणापासून आपण स्वातंत्र्य आहोत असं समजावं आणि लढ्यासाठी सिद्ध व्हावं. हा निकराचा लढा आहे हे सांगताना गांधीजी पुढे म्हणाले की आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, तो म्हणजे करेंगे या मरेंगे ही आपली प्रतिज्ञा असली पाहिजे आणि या प्रतिज्ञेसाठी बलिदानाची तयारी ठेवा. आणि गांधीजींच्या या शब्दांनी देशात नवे चैतन्य निर्माण झाले. खरं तर गांधीजींचं असं म्हणणं होतं की एकतर आपण ब्रिटिशांना भारतातून काढलं पाहिजे किंवा आपण म्हणजे आपण आपले प्राण दिले पाहिजेत त्यासाठी, असं त्यांचं म्हणणं आहे.
आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते चिरडून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न अर्थात असणारच आहे, कारण त्यांच्या विरोधी हे आंदोलन सुरू आहे. आणि 9 ऑगस्टचा दिवस उजाडण्यापूर्वीच गांधीजी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल इत्यादी प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. म्हणजे 8 ऑगस्टला हे सगळं झालं होतं. आंदोलन उद्यापासून सुरू होणार होतं, पण त्याच्या आधीच या सगळ्यांना अटक करण्यात आली. अर्थात नेत्यांनाच अटक केली म्हटल्यानंतर हे आंदोलन पुढं चालणं तसं शक्य नव्हतं. सरकारने सभा, भाषणे, मोर्चे, निदर्शने इत्यादींवरती बंदी घातली आणि राष्ट्रीय सभेचे देशभरामधील सर्व कार्यालये ताब्यात घेतली. महाराष्ट्रातील चिमूर, आष्टी, आवली, महाड, गारगोटी इत्यादी ठिकाणे किंवा इत्यादी गावं जे आहेत यामधून आबालवृद्धांनी, नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले. म्हणजे जरी या नेत्यांना अटक झाली असेल तरी पण या सगळ्या लोकांनी मात्र हा लढा पुढे चालू ठेवला. 1942 सालच्या अखेरीस या जनआंदोलनाला नवीन वळण मिळालं. आंदोलनाचे नेतृत्व भूमिगत झाल्याने तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे हे जे नेतृत्व आहे तर ते आलं. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, S.M. जोशी, नाग गोरे इत्यादी नेते या कार्यामध्ये अग्रेसर होते. सो आता आपण बघतोय की खरं तर सगळ्यात पहिल्यांदा सभा घेण्यात आली, ठराव मंजूर झाला, त्यानंतर नेत्यांना अटक झाली, त्यानंतरही लोकांनी ते कार्य किंवा ते आंदोलन सुरू ठेवलं आणि आता आपण बघतोय की नवीन नेते आलेले आहेत, ज्यांचं नेतृत्व आता आपण बघणार आहोत. जे यंग पीपल आहेत तर ते आलेले आहेत. देशामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरती क्रांतिकारी गट स्थापन करण्यात आले. कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवरी यांचा लाल सेना इत्यादी गटांनी कित्येक महिने सरकारला त्राही भगवान करून सोडले. म्हणजे अगदी पिडवून सोडलं किंवा खूप त्रास दिला किंवा त्यांना भारत सोडून जा वगैरे अशा पद्धतीने घोषणा देऊ लागले ते. मुंबईला विठ्ठल झवेरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी आझाद रेडिओ हे एक प्रक्षेपण केंद्र सुरू केलं. 1942 मध्ये देशाच्या काही भागामध्ये ब्रिटिश शासन यंत्रणा उलथवून पाडण्यात सुद्धा लोकांना यश आलं. कारण आता लोक पेटून उठले होते आणि त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध रोष पाहायला मिळतोय. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यामध्ये, उत्तर प्रदेशामधील बलिया व आझमगडच्या भागामध्ये, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया जिल्ह्यामध्ये लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि तेथील राज्यकारभार आपल्या हाती घेतला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल तर यांना महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकार 1942 रोजी त्यांनी स्थापन केलं आणि आपल्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी तेथील शासन संपुष्टात आणलं. म्हणजे सरकारच्या अगेन्स्ट किंवा इंग्रजांच्या अगेन्स्ट एक प्रतिसरकार त्यांनी आणलं होतं आणि जनतेचे सरकार स्थापन केले. कर गोळा करणं असेल किंवा कायदा सुव्यवस्था टिकवणं असेल, खटल्यांचा निकाल देणे, गुन्हेगारांना शिक्षा करणं इत्यादी कामे या प्रतिसरकाराद्वारे केली जायची. तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की 1942 साली जे भारत छोडो आंदोलन केलं गेलं होतं तर त्यामध्ये प्रमुख नेते इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी खालील टोपणनावं त्यांनी वापरली होती. सुचेता कृपलानी यांना दादी किंवा बहिणजी असं म्हटलं जायचं. अच्युतराव पटवर्धन यांना कुसुम म्हटलं जायचं. राम मनोहर लोहिया यांना डॉक्टर, सादिक अली या सुशीला किंवा सत्या म्हटलं जायचं. बाबा राघवदास यांना दिदी म्हटलं जायचं. अरुणा असफ अली यांना कदम म्हटलं जायचं आणि S.M. जोशी यांना इमाम अली असं म्हटलं जायचं, जेणेकरून ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांना कळू नये की कोणाबद्दल काय बोललं जातंय. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची अमेरिका सिंगापूर येथे दखल. अमेरिकेमध्ये बघूयात आता आपण आणि मग आपण सिंगापूरमध्ये बघणार आहोत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेतील लाईफ या साप्ताहिकाने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी केली. भारतीय स्वातंत्र्य हा केवळ भारताचा प्रश्न नाही, तो मानवी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असे निवेदन अल्बर्ट आइन्स्टाईन, लुई फिशर, एडगर स्नो, वेंडेल विल्की, जॉन गुंटार, पर्ल बक इत्यादींनी स्वतःच्या स्वाक्षरीनिशी काढलं. म्हणजे ते सुद्धा सपोर्ट करत होते की भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. नेक्स्ट आहे सिंगापूर येथे भारतीय स्वातंत्र्य आत्ता तर कधीच नाही. म्हणजे भारताला स्वातंत्र्य आत्ताच मिळालं पाहिजे, नाहीतर कधीच नाही मिळणार. भारतवासियांचा अशी घोषणा फलके घेऊन शोनान म्हणजे सिंगापूरचं आधीचं नाव आहे, मध्ये हजारो लोकांनी किंवा हजारो भारतीयांनी विशाल मिरवणूक काढली होती. इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या नेतृत्वाखाली मलायातील सर्व मोठ्या शहरामध्ये ब्रिटिश विरोधामध्ये निदर्शने काढण्यात आली होती. मेदान आणि सुमित्रामध्ये पण अशा प्रकारे भव्य निदर्शने काढण्यात आली होती की भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. या काळामध्ये भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला, कारण आपण पाहतोय की प्रत्येक भागातून, इव्हन फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही हेच मानलं जातंय की भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे किंवा तिकडे पण लोक आंदोलन करतायत, तिकडे पण मोर्चा काढतायत, तिकडे पण घोषणा दिल्या जात आहेत आणि यामुळे अर्थातच भारतावरील ब्रिटिशांचं जे काही वर्चस्व होतं ते आता कमी होत चाललेलं आहे. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर
ब्रिटिश विरोध व्यक्त झाला आणि या सर्व घटनांमुळे यापुढे फार काळ भारतामध्ये आपली सत्ता टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली होती. आणि त्यांचा शेवट त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर पाहायला मिळत होता आणि त्यात फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबई येथे झालेल्या नाविकांच्या उठावाने त्याच्यामध्ये अजून भर पडली. भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात असताना म्हणजे दिसत असताना समोर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि त्यांच्या मुस्लिम लीग या पक्षाने स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह धरला. म्हणजे आता आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळणार आणि त्याचा हातातोंडाशी घास आलेला होता. आणि तेवढ्यात बॅरिस्टर जिना यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला आमचं राष्ट्र पण स्वातंत्र्य करून हवं आहे. म्हणजेच त्यांना स्वतंत्र पाकिस्तान सुद्धा हवं आहे. तर देशभर अनेक ठिकाणी धार्मिक दंगली उसळल्या. त्याचे पर्यवसान भारताच्या फाळणीमध्ये झालं. म्हणजे त्याचे परिणाम असे झाले की भारताची फाळणी झाली. म्हणजे आधी हिंदुस्थान मिळणार होता, पण आता मात्र भारत आणि पाकिस्तान सेपरेट झाला. आणि 1946 ला हे सगळं सुरू झालं होतं आणि 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे अस्तित्वात आली. इतिहास असं सांगतो की भारतीयांनी वसाहतवादाविरुद्ध लढण्याचा आदर्श जगासमोर ठेवला आणि त्यातूनच पारतंत्र्यातील अनेक देशांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळाली. म्हणजे खरं तर आधी सुद्धा भारतामध्ये इतका आक्रोश नव्हता ब्रिटिशांविरुद्ध, पण हळूहळू लोक एकत्र येऊ लागले. त्यांनी ठरवलं की आपण भारतीयांना स्वातंत्र्य व्हायचं आहे किंवा ब्रिटिशांना बाहेर काढायचं आहे. आणि आपण पाहिलं की ब्रिटिशांची सत्ता ही फक्त भारतामध्ये नव्हती, तर इतर बऱ्याचशा देशांमध्ये होती. आणि पुढे मग सगळ्याच देशांनी अशा पद्धतीने लढा द्यायला सुरुवात केली. स्वतंत्र भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार आहेत. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध किंवा साम्राज्यशाही विरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या आणि ही मूल्ये खरं तर भारतीय संविधानाची पायाभूत मूल्ये आहेत. आणि ते आपण पाहणार आहोत पुढच्या पाठामध्ये. सो भारतामध्ये निर्वसाहतीकरण पासून ते एकीकरणाकडे जी काही वाटचाल आहे भारताची ती आपल्याला पाहायची 7व्या पाठामध्ये. आय होप की तुम्हाला हा पूर्ण पाठ समजला असेल. बऱ्याचशा गोष्टी आपण या पाठामध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामधलं इतिहासाची साधने हा टॉपिक रिमेन आहे, तो तुम्ही स्वतः रीड करू शकता कारण इझी आहे. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.